नमस्कार, मी मीरा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांनी मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ तुम्ही पुढे पण बघत राहा. माझ्या रेसिपी तुमच्याशी मी शेअर करेन. डेली रुटीनमध्ये थोडंसं तुमच्याशी मी शेअर करेन. आणि आज मी बनवणार आहे पुरणपोळी. त्याला कारण पण तसंच आहे, तुम्हाला ते पुढे समजेलच. चला तर मग. आणि हे पाणी गरम करायसाठी ठेवले. एक डाळ लावली मी आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. बटाटे लावलेत मी आता. ही डाळ होईपर्यंत बटाटे पण शिजतात. तोपर्यंत मी आता पीठ मळून घेते. हे मी पीठ मळायला घेतलंय. त्यात पोळी पीठ घेतलंय आणि थोडासा मैदा घातलाय, थोडंसं मीठ आणि थोडी हळद आणि थोडंसं तेल. हे सगळं मिक्स करून मी हे मळून घेणार आहे. हे सगळं मिक्स करून पीठ चांगलं मळून घ्यायचं. हे पीठ आता मळून झालंय. मी पाण्यात ठेवणार आहे 2 तास त्याला, त्यामुळे पोळ्या छान होतात. मग मी बघा डाळ शिजली. 2 शिट्ट्या काढल्यात मी डाळीला. डाळ शिजवून घेतली मी आणि बटाटे घेतले शिजवून. डाळ पण छान शिजली. मी आता डाळ शिजवून ठेवले, बटाटे उकळून ठेवलेत. आता मसाल्याची तयारी करायची आहे. आणि नाश्ता थोडा करायला आहे. मी आता साहेबांनी आणून दिले मेदूवडे. आणि त्या आमच्या मदत करायला, लसूण सोलून द्यायला. आणि आज आत्यांच्या बहिणी येणार आहेत आणि त्या खुश आहेत. ह्या आत्यांच्या मोठ्या बहीण त्या एक 10 मिनिटापूर्वीच आलेल्या. या येताना शिरा बनवून घेऊन आल्यात. खूप छान शिरा बनवलेला त्याने. तो आम्ही थोडा थोडा खाल्ला सगळ्यांनी. ही माझी लहान जाऊबाई. पोळीचं जेवण करायचं म्हटल्यानंतर तिला पण मी घरी बोलवलेलं मदतीला. ती आता गूळ चिरायले. ही डाळ मी आता घेतले. यातलं पाणी मी काढून घेतले सेपरेट. आणि ही डाळ मसाल्यासाठी घेतले थोडीशी काढून बाजूला. आणि हे काळे वाटाणे घेतलेत मी शिजवून. याची मी उसळ करून घेणार आहे. हे शिजवून घ्यायचं पुरण गूळ घालून.
मसाल्याची तयारी करायला लागत्या. थोडा लागेल त्याला आता. थोडा घाल थोडा हातात धरतो घाल. मसाल्याची तयारी मसाला केला. पिवळ्या बटाट्याची फोडणीची तयारी. ते पुरण झालंय. ही भाजीची तयारी चालू आहे. काळे वाटाणे आणि ते सार फोडणी देणार मी. मसाला वाटून घेतलाय. ही लसूण घेतली. हा कढीपत्ता. हे आमच्या आत्या तिघी जणी. हा 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. आणि ह्यांच्यासाठी पोळ्यांचा बेत केला आहे मी. हे साराचं आहे फोडणी. ही वाटाण्याची फोडणी. हे पीठ बडवून घेतले. आता पाण्यात ठेवलं होतं ते. ही वाटाण्याची भाजी. ही वाटाण्याची भाजी आणि हा साग फोडणी दिला. आता आम्ही पोळ्या करून घेतोय. आत्या आणि प्रमिला खाली पोळ्या लाटून द्यायले दोघी जणी. आणि मी वरती इकडे एकटी भाजून घ्यायले. आणि इकडे सार पण तयार आहे आपला. पोळ्या पण बघू शकताय तुम्ही किती छान टम्म फुगल्यात. आता इथे लाईट गेले. आम्ही आता जेवणार. कसं जरा त्या पोळ्या सगळं जेवण चांगलं झालं. धन्यवाद. बहिणीत ना अनेक बहीण कमी होती. ह्यांचीच बहिणी. आम्ही मावशी पण म्हणतो यांना. आमच्या ग्रुप मेंबर माहिती असतील तुम्हाला.
पोळीचं जेवण आम्ही जेवायलोय. लाईट आत्ता आले. चला आम्ही जेवण घेतो. जेवण वगैरे आम्ही आवरून सगळी खूप दिवसांनी एकत्र जमलेली, त्यामुळे गप्पा गोष्टी सगळ्यांच्या छान रमल्या होत्या. जुने दिवस आठवून ती खूप रमलेली सगळी एकत्र बोलण्यात, आणि खूप दिवसांनी अशी संधी मिळालेली की निवांत बसून बोलायचं. त्यामुळे जुन्या आठवणी काढून ती सगळी छान गप्पा गोष्टी करत होत्या. ते बघून खूप भारी वाटलं. सगळ्यांची पोरं आणि शाळेत गेल्याने बरोबर 5-6 पहिली तांदूळ आहे. एकत्र कुटुंब म्हणजे ते भारी वेगळं होतं खरं एका घरात वेगळं असं वाटलं नाही. सगळी त्या खोलीत एक फॅमिली, त्या खोलीत कशात 6 कुटुंब. आता काहीतरी कार्यक्रम असेल का नाही तर वाटणी करून घेते. तुला केक करायची, तुला 6 झालं. होय. साखरपुड्यातला केक तासात जेवण, 1 तासात जेवण तयार. एकानं आमटी करायची, एक भाजी करायची, एकानं खीर करायचं, आणि सत्तूच्याही भात करायची. आणि महाराष्ट्रात वडे एकटी दोघींनी असं 5 वाजता शाळा सुरू झाली की महाराष्ट्र दिवसभर केले एवढे एखादा मातच संपते. आणि नंतर आणि करायचं संध्याकाळी माणसांना वाढायला. अन्नात असेपर्यंत नाही, असेपर्यंतच काही आम्ही सुद्धा दिले. नमस्कार. आता आमचे पोळ्या वगैरे सगळ्या करून झाल्यात, स्वयंपाक झाला, जेवण पण आम्ही करून झालं सगळ्यांचं. गप्पा गोष्टी या बहिणींच्या सगळ्या छान झाल्या. आत्या वगैरे तिघी बहिणी एकत्र आल्यामुळे तिघी म्हणजे 4. आणि एकटी आलेली माझ्या ग्रुपमध्ये होती ती मंदा मावशी, ती पण आमची आत्याच आहेत. कारण ह्या चुलत बहिणी, सख्या बहिणी वगैरे त्यांचं भरपूर मोठं हे आहे, आणि त्या पण आलेल्या आज भेटायसाठी म्हणून. त्या सगळ्या गप्पा गोष्टी करत बसल्या आणि आत्ता गेला त्या. आणि ह्या आमच्या नंदूबाई, मावस ननंद, त्या सकाळी येणार होत्या. त्या आत्ता 7 वाजलेत, आत्ता आले. दिवसभर बोलायचं, थोडा वेळ घालवायचं, तुम्ही या म्हणून सांगितलेलं, पण त्यांनी उशीर केला यायला. तरी पण आत्ता आल्यात, तर थोड्या वेळा मी बोलत बसणार. आणि त्यांची म्हणजे ह्या मावस ननंद आमच्या पण मैत्रिणीपेक्षा जास्त आहेत, मनमिळावू आहेत, आणि एकमेकींच्या आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करतोय, छान राहतोय आम्ही. आणि त्यांची आई, यांची आई आहे, मगाशी दाखवलेलं मी व्हिडिओमध्ये, तिघीजणी. त्यांचीची मुलगी आहे मोठी, आणि एक ती लहान आहे, ती पुण्याला असते. ही माझी जाऊबाई छोटी. नमस्ते. ह्या माझ्या बहिणी, खूप छान स्वभाव, खूप गोड आहे यांचा, आणि यांच्या रेसिपीज वगैरे खूप छान असतात. तुम्ही प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, त्यांना भरभरून प्रतिसाद द्या. खरोखर भरभरून प्रेम तर त्यांचं आहे. कमेंट पण छान छान आहेत तुमच्या. तरी पण आमच्या घरच्यांची सगळ्यांची ओळख आता ह्या दोघीच आहेत, आणि बाकीची पण आहेत आमची. तुम्हाला हळूहळू सगळ्यांची ओळख करून देईन मी, पण आता सध्या तर ह्या दोघीच आहेत सोबत. आता ही मम्मी यांची, म्हणजे आत्यांच्या लहान बहीण, आणि जी मोठी मुलगी आणि ह्या पण प्रेमळ भरपूर आहेत, आमची मुलीसारखी काळजी घेतात. आणि असं नाही की सासू आहे असं वगैरे काही नाही, त्या म्हणजे आत्यासुद्धा आमच्या आणि ह्या पण असं प्रेमळ राहतात, पण आणि मुलीसारखं आम्हाला हे करतात. त्यामुळे यांचा स्वभाव पण भरपूर छान आहे. आणि सांगायचं म्हणजे यांचा स्वभाव पण खूप गोड आहे. खूप तुम्ही आता व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेल किती छान आहेत या. कौतुक केवढं करायचं. आणि आपण सगळे आमची अशी काही नाही, फॅमिली आमची मस्त आहे, कधी कधी रागवत वगैरे काय असं नाही, त्यामुळे फ्री राहतात सगळी. आणि आता एक दिवस तरी राहा म्हणून थांबवून घेतलोय आम्ही. आता बघू, थोडा वेळ थांबणार आहेत आज, आणि ह्या जातात का राहतात माहिती नाही, पण वेळा आल्यात त्यामुळे आज थांबायला सांगितलंय. बघू आता पुढे. आता घरातलं आमचं शेंडेफळ आहे, आणि हुशार पण तेवढंच आहे, आणि प्रेमळ पण तेवढंच आहे, खूप छान. आणि सगळ्यांची कामं ऐकतोय, सगळ्यांसाठी खूप छान मदत करतोय, दुकानमध्ये पण थांबतोय, असा आमचा मुलगा. आणि प्रत्येक वेळेला फर्स्ट येतोय, हुशार आहे खूप.
आणि काय बोलणार काय सांग तुझं. सांगणे काकींच्या बद्दल बोल गेलं झालं माझं ओळख झाली बास. आता आम्ही बोलत बसणार थोड्या वेळ, कारण अशी संधी कधीतरी मिळते. वेळ काढून या दिवसभर आल्या असत्या तर आम्ही जास्त वेळ बोलत बसलो असतो, पण आता वेळानं चालत त्या जेवण करून वगैरे नंतर रात्री जाणार आहे, त्यामुळे आता थोड्या वेळ आम्ही बोलत बसणार आहे. बाकी आत्या त्यांच्या बहिणी वरती आहेत, बोलत बसलेत सगळी. आम्ही आमचा ग्रुप केला आणि खाली बसलोय बोलत. चला. आमचं पोळीचं जेवण छान असं झालंय, स्वयंपाक मस्त झालाय. आता आम्ही जेवून घेतो. दिवस आमचा छान झाला. आत्या वगैरे सगळ्या आलेल्या, जेवण वगैरे पोळीचं आम्ही केलं, छान झालं सगळं. आणि पोळीचं जेवण म्हणजे थोडी धावपळ होते, त्यामुळे जरासं दगदग पण झाल्या. आणि आता सगळं कामं आवडतात आमची. आता जेवायचं थोडं बाकी आहे, थोडं संध्याकाळचं दुपारचं झालं आमचं. आणि ह्या आत्या तिघी बहिणी या. व्हिडिओ आवडला असेल, दिवसाचं व्हिडिओ मी थोडंसं तुमच्याशी शेअर केलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.